हरी सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी, हात गुडघ्यांवर, पाठकळा समस्थितीत, मान मध्यभागी, खांदे कोपरे रिलॅक्स, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 30 ते 35 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरुवात. पटकन कृती थांबवायची. मोकळा होत असलेला श्वसन मार्ग, त्याची जाणीव. हातांची ध्यान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, निर्माण झालेली किरण. उघड्या डोळ्यांनी एकटक स्थिर नजरेने आपण आपल्या डोळ्यांमध्ये मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय त्राटक नेत्रशुद्धी. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा सर्व समावेशक ओम, स्थिती उत्पत्ती लय, त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या स्थिर नजरेने मनामध्ये सामावून घेता. मुनी पतंजली म्हणतात, तस्य वाचक प्रणवः, ओंकाराला प्रणव असं हे दुसरं नाव आहे. ब्रह्माचं एक अक्षरी रूप ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, माऊली गणेश रूप आणि ओंकार रूप एक आहे असं वर्णन करतात. असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन आपण करतोय. अंतरत्राटक संपूर्ण ओममय होण्याचा प्रयत्न. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% आणि मकाराचं प्रमाण 20%. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती पायाच्या नखापासून ते आपल्या नाभीपर्यंत. एक एक पायरी आपण या साधनेच्या अभ्यासामध्ये वर चढत जाणार आहोत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समसम प्रमाणात. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. उच्चाराची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत.
तिसरा उच्चार अतिशय महत्वाचा, आपल्या शरीराकडून मनाकडे नेणारा, खर्ज स्वरातला. अगदी पुटपुटल्याप्रमाणे खालच्या पट्टीतला हा उच्चार मकाराचं प्रमाण 80% असेल आणि अकार जो आहे हा 20%चा असेल. आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार. साधनेच्या या टप्प्यामधला अतिशय महत्वाचा उच्चार, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीर. मनातील विचारांची गती कमी होत चाललेली असेल, शरीर आणि मन हे साधनेसाठी अनुकूल झालेलं आहे. आणि करूया चित्तशुद्धी प्रार्थना, ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. विश्रांती करणार आहोत. मेरुदंड वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. विश्रांती घेतल्यानंतर स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडले. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीवर. एक थोडीशी जलद हालचाल. पुढे झुकायचं आणि मागे. दोन बरोबर. तीन, चार, लास्ट राऊंड 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे झुकायचं. श्वास घेत वर. श्वास सोडत डाव्या बाजूने खाली वळून कपाळ जमिनीकडे. 1, 2, 3, 4 बरोबर. आणि लास्ट राऊंड 5. मध्यभागी येऊन थांबायचं. डावा पाय सरळ करायचं आणि बटरफ्लाय. पावलं जोडून घेऊया. हाताची पकड पावलांच्या खाली. श्वास घेत पाय वर घेऊया. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. आपल्या हाताची ग्रिप घट्ट करायच्या पावलांच्या भोवती आणि सुरू करूया. वर खाली वर खाली. बरोबर. पाठीचा कणा
कुठेही न हलवता आपल्याला ही कृती करायची. खांदे रिलॅक्स. सावकाश कृती थांबवायची आणि याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत कुर्मासन. पावलं जी आपली थोडी शरीराच्या जवळ आहे ती थोडीशी पुढे घ्या आणि उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला काढायचा आहे. डाव्या पोटरीच्या खालून डावा हात. पोटरीच्या खाली म्हणजे आपले जे काफ मसल्स आहेत आणि तिथला जो मधला भाग आहे त्याच्या आता बरोबर आहे, बरोबर. आणि त्यानंतर थोडेसे हात असे स्प्रेड करा. बरोबर. आणि आता आपलं कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. डोळे बंद, श्वास चालू. आणि आता लक्ष आपल्या पूर्णपणे जो भाग ताणला गेलाय तिकडे, गुडघ्यांवरती, मांडीच्या भागावर, आपल्या पेल्विस रिजन वरती आलेला स्ट्रेच, पाठीच्या कण्यावरती असलेला ताण, त्याकडे लक्ष. श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय. श्वास घेत घेत वर. हाताची पकड सोडून द्या. बरोबर, छान केले दोन्ही पण. सगळ्यांनीच दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. पूर्व म्हणजे काय? कासव. कासवाप्रमाणे आकृतीबंध. कासव कसं आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपल्या इंद्रियांना म्हणजे आपल्या पायांना तो त्याच्या कवचामध्ये असं ओढून घेतो. तसंच आपल्याला सुद्धा काही गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि म्हणजे आपल्याला आपल्या आजारांपासून लांब राहायचं आहे आणि त्यासाठी आपण ही सगळी आसनं करत असतो. विश्रांती. आणि आता करूया वज्रासन विधिवत. दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. बरोबर. डोळे बंद आणि बंद डोळ्यांनी आपला आकृतीबंध आपला आपण तपासूया. गुडघे जोडलेले आहेत का समोरून? सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थिती. पाठकाणा इथे नैसर्गिक सरळ आहे. डोळे अलगद म्हटलेले आहेत आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. प्राणस्पंदनांची अनुभूती मिळते का हे आपलं आपण तपासून पाहूया. अंगठा आणि पहिलं बोट त्यांची टोकं एकमेकांना जे आपण जुळून घेतली तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो त्याची अनुभूती. मन शांत असेल, विचारांची गती कमी असेल तर आपल्याला जरूर ही ठोके जाणवतात, ही स्पंदन जाणवतात. डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2. बरोबर. 3 वेळा झाले की थांबायचंय. आता दोन्ही हात जोडून घ्या. हाताची कोपरं जमिनीला समांतर. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. पर्वतासन. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. डोळे बंद. आणि आता आपला संपूर्ण आकृतीबंध. आपले पाय वज्रासनामध्ये आहेत. कमरेपासूनचा वरचा भाग ताणला गेला. दीर्घ श्वसनाचा एकावर्त. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडून. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघे. बरोबर. आता हा संपूर्ण भाग आपला वर्टिकली खेच होता. बरोबर. आता त्याला थोडस फॉरवर्ड बेंड देऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपलं पोट, छातीचा भाग, गळा दोन्ही हात जमिनीवर टेकवा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा आणि त्यानंतर आपलं कपाळ
जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीवरती. आणि आता दोन्ही हात जे आपले सरळ आहेत ना ते फोल्ड करा आणि हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येऊ दे आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. आपण हे केलंय शशांकासन. मगाशी आपण कुर्मासन केलं जे कासवाचं होतं आणि हे शशांकासन म्हणजे ससा. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समजा थोडस अंतर असेल, सीटचा भाग उचलला जात असेल, तर सीटचा भाग पुन्हा पायावर ठेवा आणि हाताच्या घट्ट मुठी वळून एकावर एक ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय त्यांच्यासाठी ही सूचना. अंतिम स्थितीमध्ये रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. रक्तप्रवाह हा विरुद्ध बाजूने म्हणजे डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. पोटावरती हलकासा दाब आहे आणि आपला श्वास प्रश्वास जो आहे नैसर्गिक तो चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश तिथल्या तिथे सरळ. दोन्ही हात मांड्यांवर येऊ दे. डोळे मिटून घ्या आणि आपला जो रक्तप्रवाहाची जी दिशा बदललेली होती ती आता पुन्हा पूर्ववत होते त्याकडे लक्ष. शशांकासनामुळे जो काही परिणाम झालेला होता रक्तप्रवाहाच्या दिशेमध्ये त्याचा मागोवा. आणि करणार होतो पण आज परिघासन. परिघ म्हणजे काय? अर्ध परिघासन म्हणजे अर्ध वर्तुळ कसं असतं त्याप्रमाणे ही आपली स्थिती. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. आणि आता उजवा जो पाय आहे आपला, उजवा पाय उजव्या दिशेला जाईल. टाच जमिनीवर असेल आणि पायाची बोटं सिलिंगच्या दिशेला. बरोबर बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सावकाश उजव्या हाताने उजवं पाऊल अँकल बघा. उजव्या हाताने उजव्या पावलाची बोट अँकल पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडायचं आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर आणि मग तो थोडासा फोल्ड करायचा आहे म्हणजे डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. बरोबर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. डावी बाजू स्ट्रेच होतीये त्याकडे लक्ष. नजर समोर. आणि इथे थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ मध्यभागी यायचे. हात खाली. उजवा पाय पुन्हा फोल्ड करू. हीच कृती आता विरुद्ध बाजू. डावा पाय डाव्या दिशेला सरळ. आता तुम्ही जो आपण डावा पाय सरळ केला तुम्ही एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घेऊ शकता. म्हणजे हे डावं पाऊल आहे ते एखादी भिंत, शोकेस किंवा चेअर टेबल जे काही असेल त्याला तुम्ही सपोर्ट देऊ शकता. म्हणजे तुमचा पाय गुडघ्यातनं सरळ राहील. ओके. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या साईडला झुकूया. डाव्या हाताने डाव्या पायाची बोट अँकल पोटरी गुडघा जे पकडणं शक्य आहे ते पकडा. उजवा हात थोडासा डाव्या दिशेला घेऊन जायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते. नजर समोर. आणि आता पूर्णपणे उजव्या बाजूला आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष. थोडासा हात आपला उजवा अजून ताणण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो अपेक्षित असा स्ट्रेच म्हणतो. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करूया आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास सोडा. आता आपण करणार आहोत पिजन पोज. पिजन पोज म्हणजे त्याचं काय करायचं आपल्याला. आपण मार्जरासन कसं करतो तर मार्जरासन सारखंच आपल्याला पुढे झुकायचं म्हणजे दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर आणि दोन्हीही या प्रकारे आपल्याला कृती करायची. आणि फक्त आता पाय बघा कसं करायचं. आता आपला जो डावा पाय आपला जो मागे आहे ना तो आपल्याला पुढे आडवा करायचा आहे. बघा या प्रकारे तुम्हाला समोरून दाखव.
उजवा पाय जो आता आपला फोल्ड आहे ना मागे, तो असा समोरून आडवा करायचा बघा या प्रकारे. म्हणजे उजव्या पायाची टाच डाव्या गुडघ्याच्या जवळ आली आहे आणि बरोबर सरळ आहे हा पाय, कुठेही आपल्याला तो मागे पुढे नाही करायचा. ठीक आहे, हे लक्षात आलंय समोरून कसं दिसतंय ते. आणि आता पुढची बघा पिजन पोज. पायाची स्थिती घेतली, उजवा पाय आपण आडवा केला बरोबर, की मग डावा पाय जो आता आपला फोल्ड आहे ना, तो मागे असा सरळ करायचा. डावा पाय जो आपला फोल्ड आहे तो मागे सरळ करायचा. नजर समोर. ही आहे आपली पिजन पोज. आता इथे तुम्ही पाऊल जे आता बघा माझं फ्लॅट आहे जमिनीकडे, ते तुम्ही असं माउंटन पण करू शकता. पण माउंटन केलं किंवा आपला पाय जो आहे हा जमिनीपासून वर उचलला जातो, म्हणून शक्यतो तरी पाऊल आपल्याला जमिनीवर फ्लॅट ठेवायचं. नजर समोर. ही झाली आपली पिजन पोज म्हणजे राजकपोतासन. याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, तर त्यातलं हे एक साधं आणि सोपं व्हेरिएशन. आणि मग उलट चाल करताना पुन्हा डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा तसाच आणि उजवा पाय पुन्हा मागे घेऊन यायचा मार्जरासन प्रमाणे. ठीक आहे, लक्षात आलंय. करूया. म्हणजे इथे जास्त स्नायू असे स्ट्रेच करू नका, आपल्याला सहज करता येऊ शकतं. मार्जरासन प्रमाणे स्थिती घेऊया. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. कमरेची दुखणी आहेत ना, ते याच्याने हे सगळे व्हेरिएशन्स वाली आसन आहेत ना, त्याच्याने थोडीशी कमी होतात. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याची टाच डाव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्या. हा हा, बरोबर बरोबर. आणि आपला आपला पाय तपासा हा, म्हणजे तो बरोबर अगदी सरळ काटकोनात आहे का ते आपलं आपण तपासा. आणि मग डावा पाय मागून सरळ करा. हा बरोबर. आणि नजर समोर. चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यात. श्वास घेतोय सोडतोय. छान, बरोबर. इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश डावा पाय पुन्हा फोल्ड करा, उजवा पाय सुद्धा मागे घ्या, फोल्ड करा. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय समोरून पुन्हा आडवा घेऊया, फोल्ड करूया, टाच जाऊ दे उजव्या गुडघ्याच्या जवळ. हा बरोबर. आणि आता उजवा पाय जो आपला सरळ आहे मागे, तो आता फोल्ड करा, सॉरी तो आता सरळ करा. जो फोल्ड आहे तो सरळ करा आणि नजर समोर. बरोबर, छान. श्वास घेतोय सोडतोय. एक. आता इथे आपल्या हिप जॉईंट्सला एक चांगला एक स्ट्रेच मिळतो, ताण असतो, म्हणजे एका बाजूने ताण एका बाजूने दाब याचा आपण अनुभव घेतो. ठीक आहे, छान. उलट चाल करताना पुन्हा मान सरळ, उजवा पाय फोल्ड करूया, पुन्हा जवळ घेऊया आणि मग डावा पाय पुन्हा पूर्वस्थितीला येईल. हा बरोबर. आणि आता आपल्याला अजून एक कृती करायची आहे. थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. श्वास घ्या आणि संपूर्णपणे सोडून द्या. आता डाव्या आपला जो उजवा पाय आहे ना, तो फोल्ड आहे ना, त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या हाताच्या जवळ घेऊन या. उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताच्या जवळ बाहेरून. हा बरोबर बरोबर. हा बाहेरून घेतलं प्रत्येकाने. उजवा पाय जो आहे जो मागे होता तो आपण पुढे घेतलाय आणि पाऊल जे आहे उजव्या पायाचं ते आपल्या हाताच्या जवळ आलंय. ठीक आहे, घेतलं उजव्या पायाचं. हा हा बरोबर, आता बरोबर आहे. हा हा अमृतताई आता बरोबर बरोबर. आणि आता उजवा जो हात आपला खाली आहे तो डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. बॅलन्स. हा उजवा हात वर घ्यायचा आहे. हा उजवा हात. बरोबर. नजर वरती. छान. आणि ते थांबा. 1 2 3 4 5. छान. आता उजवा हात खाली येऊ देत. उजवा हात खाली येऊ देत. हा पावलाच्या जवळ आलाय उजवा हात आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि आता बघा उजव्या
थाय मसल्सला हलकासा प्रेशर वाढतो, गुडघ्यावरती थोडासा प्रेशर असतो. आणि थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल. डावा हात खाली, उजवा पाय पुन्हा मागे, उजवा पाय मागे. बरोबर. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय जो आहे हा आता डाव्या हाताच्या जवळ येईल. डाव्या पायाचं पाऊल डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने येईल, बाहेरच्या बाजूने. हा हा, बरोबर बरोबर. आणि आता पुन्हा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि आपण श्वास घेतोय, सोडतोय. स्ट्रेच पूर्णपणे बघा. खांद्याला स्ट्रेच आहे, डाव्या थाय मसल्सला स्ट्रेच, तिथे तुम्हाला प्रेशर जाणवत असेल. बरोबर. उलट चाल. उजवा हात खाली आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने. दोन्ही हात आपल्या एका सरळ रेषेमध्ये येतील, नजर वरती. सावकाश डावा हात खाली, डावा पाय पुन्हा फोल्ड, दोन्ही पाय जोडून घ्या. सीटचा भाग पायावर येऊ दे. डोळे बंद. मनगटावरती प्रेशर आल्यासारखं वाटलं तर हात थोडेसे लटकून घ्या. नकळत असं होतं. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. एक एक पाय सरळ करूया. आणि आता दंड स्थिती. कुठून उभं राहायचंय? दंड स्थितीत विश्रांती. मान मागे सैलसर सोडून घ्यायचे. करणार आहोत वृक्षासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना असं वाटेल की आपला बॅलन्स जातोय तर भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. आणि आता उजवा जो पाय आहे आपला तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. नजर सम. उत्साह वाढवणार, मरगळ नाहीशी करणार असं हे वृक्षासन. एखाद कसं स्मित असते चेहऱ्यावरती. पुन्हा एकदा उभ्या कक्षेमध्ये खेच. श्वास प्रश्वास चालू. इथे एक आवर्तन दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास भरूया. संपूर्ण श्वास सुरू. छान. आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येतील. उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीत. नजर समोर. विरुद्ध बाजूने आलेला ताण. आणि आता पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स. हलकच स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. आपल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सुरू द्या. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हलवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. डावा पाय खाली, विश्रांती. करणार आहोत आपण वीरासन. वीरासनाची सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन आहेत. त्यातलं आज आपण एक व्हेरिएशन बघूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. जास्तीत जास्त अंतर दोन्ही पायांमध्ये. गुडघ्यातून पाय सरळ असतात. ओके. थोडेसे स्लॅन्टिंगली ते असे विरुद्ध बाजूला असतील. हा, थोडेसे. हा.
आणि आता उजवा जो पाय आहे, उजव्या पायाचं पाऊल आहे, हे आपल्याला जाणीवपूर्वक आता उजव्या दिशेला असं वळवून घ्यायचं. उजव्या पायाचं पाऊल थोडस अँकलला तुम्हाला हलकासा स्ट्रेच वाटेल, थोडासा ताण वाटेल उजव्या पायाच्या अँकल पासून ते आपल्या काफ मसल्स पर्यंत. आणि आता आता आपली संपूर्ण जी बॉडी आहे, हा जो फुल पोश्चर आहे हा आपला समोरच्या बाजूने असेल. फक्त आपल्याला आपली मान उजवीकडे वळवायची, बाकी आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे सरळ असणार आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, स्ट्रेट. हाताची पाचही बोटं जुळलेली, तळवे जमिनीला समांतर. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करा. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड. बरोबर. आणि आता आपली मान उजवीकडे घेऊन जा, नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. बरोबर, छान. श्वास घेतोय, सोडतोय. बॅलन्स, दोन्ही हात आपल्याला ताणून घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसली. गुडघ्याच्या जॉइंट्स वरती हलकासा प्रेशर येतोय. 1 2 3 4 5. उलटचा मान मध्यभागी येऊ देत. उजवा पाय सरळ करा गुडघ्यातनं, दोन्ही हात खाली. उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स करा, पुन्हा पूर्वस्थितीला घेऊन या. आणि आता ही स्फूर्ती विरुद्ध बाजू. आता डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला, डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला असेल. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता डावा गुडघा फोल्ड करूया. बरोबर, छान. आणि आता आपली नजर डाव्या हाताच्या बोटांकडे किंवा एका बिंदूकडे तुम्ही तुमची नजर स्थिर करा. तुमच्या समोर जे काही दिसेल डाव्या बाजूने त्याकडे आपली नजर स्थिर करायची. श्वास घेतोय, सोडतोय. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा मान मध्यभागी, डावा गुडघा सरळ, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. पूर्णपणे आपल्या थाय मसल्सला आपला जो आपला ट्रंक पोर्शन जो आहे तो पूर्णपणे आपला ताणला गेला. तसा होता. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन राहूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या वर. डोळ्यांना मिटून घ्यायचे, हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित मनोमन सूर्यदेवतेला वंदन. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. एक प्रयोग नमस्कारासन, 2 हस्त उत्थानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 साष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. थोडेसे फास्ट मी घेतेय. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. थोडेसे जलद असतील हा हे सूर्यनमस्कार. फक्त 2 दिवस समजण्यासाठी फार हळू घेतले. आता थोडंसं आपल्याला स्पीड वाढवायची. पुन्हा दोन्ही पाय जोडायचे. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन,
9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. पुढचे 2 नमस्कार मी फक्त अंक मोजीन. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12 शेवटचा. ओम पुष्णे नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12 मुखधोती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. सूर्यनमस्कारामुळे दम लागलाय का हे आपलं आपण तपासूया. दम लागतोच, श्वासाची गती सुद्धा वाढते, म्हणून नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही अगदी सावकाश. रिवर्स सायकलिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपापल्या क्षमतेने पुन्हा पाय 90 डिग्री वर घ्या आणि सावकाश जमिनीवर येऊ. विश्रांती. आणि आता सावकाश उजव्या कुशीला वळा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या आणि त्याच्यावर आता आपलं डोकं ठेवा. उजव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. उजव्या कुशीला वळून. आणि आता डावा हात जो आहे हा आता आपल्या डाव्या पायावर आहे, बरोबर. उजवा हात जो आपला आता सरळ आहे त्याचा स्टँड करायचा, म्हणजेच त्याच्या आपल्या हाताच्या तळव्यावर आपलं डोकं स्टँड करायचं. आणि डावा हात जो आता आपल्या शरीरावर आहे ना, आता ही आपली झाली अनंत आसन, म्हणजे भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावरती पडून जी विश्रांती घेतात तशी ही आपली आता विश्रांती घेतली आहे. आणि आता डावा हात जो आहे हा आता आपला समोर असेल, आपल्या छातीच्या समोर ठेवायचा डावा हात. ठीक आहे. आणि आता डावा पाय जो आपला खाली सरळ आहे ना, तो डावा पाय आपल्याला श्वास घेत फोल्ड करायचा डावा पाय आणि श्वास सोडत सरळ. हा, श्वास घेत फोल्ड वरती, बरोबर. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, बरोबर. छान. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1 पुढे मागे, 2 पुढे सावकाश मागे, 3 बरोबर पुढे मागे, 4 सावकाश. डावा पाय उजव्या पायावर येऊ देत. खाली आपला उजवा पाय, वरती डावा पाय. आणि आता डावा पाय आपल्याला श्वास घेत वर न्यायचा आहे, श्वास सोडत खाली, बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली,
आता श्वास घेत आपण वरती घेतल्यानंतर डावा पाय आपल्याला डाव्या हाताने डाव्या पायाची बोट, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. डावा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाची बोट, अँकल, पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडायचं. मात्र गुडघ्यातनं पाय सरळ असेल. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. छान, बरोबर. आणि आता थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल. हाताची पकड सोडा. डावा हात खाली, डावा पाय खाली. बरोबर. उजवा हात सरळ करा डोक्याच्या दिशेने. त्याच्यावर आपलं डोकं टेकवा. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या थोडा वेळ. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वरती आणि आता डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवायचंय. डाव्या पायावर आपला उजवा पाय आहे. बरोबर. आणि उजव्या पायावर आता आपला उजवा हात आहे. पूर्ण एक संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. रिलॅक्स एकदम. आणि आता डाव्या हाताचा स्टँड करायचंय आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. बरोबर. आणि आता उजवा हात समोर आपल्या छातीपाशी असेल आणि उजवा पाय श्वास घेत फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ करूया. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1 पुढे, मागे. 2 पुढे, मागे. 3 पुढे, मागे. 4 पुन्हा पाय मध्यभागी. एका पायावर पाय असू देत. आणि आता उजवा पाय आपल्याला 90 डिग्री आधी वर घ्यायचा आहे आणि मग आपण खाली आणणार आहोत आणि त्याच्यानंतर फोल्ड करायचं. ठीक आहे. श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबा थोडा वेळ आणि मग पुन्हा एकदा उजवा पाय 90 डिग्री वर घ्या आणि उजव्या हाताने उजव्या पायाची बोट, अँकल, पोटरी, गुडघा जे पकडणं शक्य आहे ते पकडा. यथाशक्ती प्रयत्न. गुडघ्यातनं मात्र पाय आपला सरळ असेल. छान. बघायचे सगळे स्नायू कसे आपले ताणले गेले. स्ट्रेच आलाय. बॅलन्स आपला साधतोय. छान. थोडा वेळ थांबायचा आहे आणि मग उलट चाल करायची. हाताची पकड सोडून द्या. उजवा पाय, उजवा हात खाली. डावा हात पुन्हा सरळ करा डोक्याच्या दिशेने. त्याच्यावर आपलं डोकं टेकवा आणि मग सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून तिथल्या तिथे पोटावर पडून विश्रांती घ्या. तिथल्या तिथे कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू असेल आपला. करणार आहोत आपण शलभासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता उजव्या हाताचा तळवा नाही त्याच्या आधी आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. जिथे आपलं कपाळ आहे तिथे आपली हनुवटी येऊ दे. श्वसन मार्ग आपला मोकळा झाला. उजवा हात उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डावा हात डाव्या मांडीच्या खाली. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावल्याला पाऊल चिकटलेलं आहे. हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता यथाशक्ती गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवर आहे. जे आपले हात खाली मांड्यांच्या खाली आहेत ते पॅसिव्ह होतात. त्याचा आधार हनुवटी जमिनीवर. सायटिका, व्हेरिकोज वेन प्रतिबंधात्मक
शलभासन. बरोबर. इथे थांबूया. यथाशक्ती. जर पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटलं तर अँकल जॉईंट मधून पावलाची हालचाल करा. उलट चाल करताना दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर आणि एका हातांचा आधार काढून घ्या मांड्यांच्या खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वर पाठीवर पडून विश्रांती घ्या गरज असेल तर, आणि नाहीतर बैठक स्थितीमध्ये साव. पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. दीर्घ श्वसनाची आवर्तन 2 आवर्तन आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबा. 1 2 3 4 5. संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. संथ गतीने श्वास सोडा आणि थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन करा. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्या. आज आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. सूर्यभेदनची सुरुवात आपण डावी नाकपुडी बंद करून करू. डावी नाकपुडी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, डोळ्यालगत मिटलेले. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा आवर्तन सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. 3 आवर्तन चंद्रभेदन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. लास्ट राउंड. डावी बंद आणि उजवीने संथ रेचक. हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. आज आपण पाहणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिकेमध्ये काय होतं की आपण श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे, म्हणजे पूरक आणि रेचक जे आहे हे फोर्सफुली होतं. आपण खूप जोराने करत असतो. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास असेल, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे.
त्याचबरोबर ज्यांना कोणाला डिप्रेशनचा त्रास आहे किंवा एन्झायटीची जर तुमची कोणाची ट्रीटमेंट चालू असेल, डॉक्टरांची जर अशी काही ट्रीटमेंट चालू असेल, तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. कॉन्ट्राइडिक्शन लक्षात आले सगळ्यांच्या? हाय ब्लड प्रेशर, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, हृदयविकार, डिप्रेशन किंवा एन्झायटीचा जर कोणाला त्रास असेल तर हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. हा जो प्राणायाम आहे तो आपण आपल्या वर्गामध्ये अगदी मृदू भस्त्रिका घेतो, म्हणजे आपण जी ट्रेडिशनल आहे ती घेत नाही. आपण थोडीशी मुवमेंट करतो आणि कृती करतो. फक्त इथे आपल्या शरीराचं तापमान वाढतं, श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. हे या प्राणायामाचं वैशिष्ट्य आहे. कारण की ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की लोहाराचा भाता जसा भस भस होतो एका लईमध्ये, तशी आपल्याला श्वासाची गती वाढवायची असते. पण आपण इथे अगदी मृदू भस्त्रिका घेणार आहोत. त्यामुळे अगदी म्हणजे फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक. म्हणजे काय करायचं, आता इथे आपल्याला हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, त्या छातीपाशी ठेवायच्या. फोर्सफुली जोरात श्वास घ्यायचा आणि जोरात सोडायचा. श्वास घेताना हात पुढे येतील पूरक आणि श्वास सोडताना हात मागे येतील रेचक. ठीक आहे. थोडीशी आपली जलद कृती असेल. लक्षात आलंय? हाताच्या मुठी अशा वळून घ्यायच्या घट्ट, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं त्या छातीपाशी असतील आणि फोर्सफुली कृती करूया. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. आता हात वर. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. कृती थांबवा. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटून घ्या. आणि आता बघा, श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची गती वाढली आहे, शरीराचं तापमान सुद्धा वाढलं असेल. भस्त्रिका जो प्राणायाम आहे हा आपला लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. हा एकमेव प्राणायाम आहे जो फक्त आपल्या श्वासाची क्षमता वाढवणारी, लंग्स कॅपॅसिटी वाढवणारा हा प्राणायाम आहे. त्याचबरोबर ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने अस्थमा सारखे जे विकार आहेत हे सुद्धा कमी व्हायला मदत होते. पण त्यासाठी आपल्याला डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण फेस टू फेस जेव्हा कृती करतो तेव्हा डॉक्टरांचं मार्गदर्शन असणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग ह्याचे जे आपल्याला लाभ आहेत ते मिळतात. ज्यांना आजार आहे त्यांच्यासाठी सूचना, ज्यांना आजार नाहीये त्यांचं तर त्यांची लंग्स कॅपॅसिटी नक्कीच सुधारते या प्राणायामाच्या अभ्यासात. आणि मग ह्याला कॉम्प्लिमेंटरी करणार आहोत सितकारी प्राणायाम. हाताची ज्ञान मुद्रा. म्हणजे एकाने आपल्या श्वासाची गती वाढते, तर दुसरं जेव्हा आपण म्हणजे प्राणायाम करतो, शीतली हात लावून घ्यायचे, डोळे बंद, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने रेचक. अजून एक कृती करूया. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. आणि तर साधी मांडी घालून घ्या. साधी बैठक आपण करणार आहोत ओंकार साधना. पद्मासन वगैरे असेल तर सोडून द्या आणि साधी बैठक घाला. आज आपण संपूर्ण विभागीय श्वसन आणि योगिक श्वसन करणार आहोत. तर हे आपल्याला वेगवेगळ्या मुद्रांमध्ये करायचंय. तर सुरुवातीला जे आपण अकार करणार आहोत, अकार हा आपला ज्ञान मुद्रेमध्ये असेल, जी आपण नेहमी करतो. ही आहे आपली ज्ञान मुद्रा. याच्याने आपल्याला अकार करायचा आहे. जेव्हा आपण उकार करणार आहोत, हा उकार जो आहे हा आपल्याला चिन्ह मुद्रेमध्ये करणार आहोत. म्हणजे जी ज्ञान मुद्रा, जिचे तळवे जे सिलिंगच्या दिशेने आहेत, ते हाताचे तळवे आपल्या जमिनीच्या दिशेने होती. म्हणजे जी आपली हाताची टोकं जी जुळलेली आहेत ती आपल्या गुडघ्यावर ठेवायची. ही झाली आपली चिन्ह मुद्रा. ठीक आहे. अकार ज्ञान मुद्रेमध्ये, उकार चिन्ह मुद्रेमध्ये. मकार जो आहे हा आपला चिन्मय मुद्रेमध्ये असेल. म्हणजे कसा, तर जी 3 बोट ओपन आहेत ती फोल्ड करायची. 3 बोट जी ओपन आहेत ती फोल्ड करायची. ही झाली आपली चिन्मय मुद्रा. 3 बोट जी ओपन असतात ती फोल्ड करायची.
बाकीची हे पहिलं बोट आणि अंगठा त्यांचा बरोबर स्पर्श तसाच ठेवायचा, फक्त 3 बोट ओपन, ती बंद करायची आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. ही झाली आपली चिन्मयी मुद्रा. ही आपल्याला मकार करताना करायची आहे. आणि जेव्हा आपण संपूर्ण योगिक श्वसन करू तेव्हा आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे. तर ती कशी करायची? अंगठा आतमध्ये वळून घ्यायचे, हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायच्या आणि हात जे आहेत हे आपल्याला असे जॉईन करायचे आणि ते आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायचे. ओटी पोटाच्या इथे ठेवायचे. बाकी खांदे रिलॅक्स असतील. ही आहे आपली ब्रह्ममुद्रा. याच्याने आपल्याला संपूर्ण योगिक श्वसन अकार, उकार आणि मकारासहित करायचंय. ठीक आहे, लक्षात आलंय? प्रत्येकाची आपण 2-2 आवर्तन करतोय. अकार ज्ञान मुद्रेमध्ये, उकार चिन्ह मुद्रेमध्ये, मकार आदी मुद्रेमध्ये, सॉरी मकार चिन्मयी मुद्रेमध्ये आणि त्याच्यानंतर आपण संपूर्ण योगिक श्वसन जे आहे ते आपण ब्रह्ममुद्रा किंवा आदी मुद्रा सुद्धा याला म्हणतात. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घेऊन संपूर्ण योगिक श्वसन आपण करणार. ठीक आहे, साधी मांडी घालायची, दोन्ही हात आपले हाताचे कोपरे शरीराच्या जवळ, खांदे एकदम ढिले सोडून द्या जमिनीच्या दिशेने, पाठकणा समस्थितीत, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, कपाळावर कोणतीही आटी नसेल, तणाव रहित चेहरा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा पहिलं बोट यांची जी टोक आहेत ती आपण एकमेकांना जळून घेतलेली आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत, शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग अकाराचा उच्चार करताना आपल्याला शिथिल करत जायचा आहे. आणि त्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार. दुसरा वर्तन, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली नाभीपासून पायाच्या नखापर्यंत असेल आणि श्वास सोडत अकार. शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होत चालला आहे. हातांची चिन्ह मुद्रा, हाताचे तळवे आता जमिनीच्या दिशेला असतील. जुळलेली हाताची बोट ही गुडघ्यावर असतील. करणार आहोत उकार. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे, आपले 2 हात, उदरभाग, उरभाग, पाठीचा मणका. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उकार. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होत चालला आहे. दोन्हीही हातांची 3ही बोट मिटून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत मकार. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार.
दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, हाताची घट्ट मूठ वळून घेऊया. आणि ती आता आपले बंद डोळे असतील, ती आता आपल्या ओटीपोटाच्या इथे असेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच, खांदे अगदी रिलॅक्स असतील. फक्त हलकस आपल्या छातीच्या स्नायूंचं आडव्या कक्षेत प्रसरण झालेलं असेल. करूया संपूर्ण योगिक श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार म. शेवटचा वर्त. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म. हातांची ज्ञान मुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवर. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण. फिजिकल अवेअरनेस. पायाच्या नखापासून टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. इनर अवेअरनेस. श्वासाकडे लक्ष, आंतरिक सजगता. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. आणि आपोआपच विचारांची गतीही कमी होतीये. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा, या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधी विरहित, व्याधी विरहित आहे. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास करून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओमची स्पंदनं आपल्या भोवताली रेंगाळत आहेत. हा उच्चार करण्यासाठी जेव्हा आपण श्वास भरून घेतला, त्या श्वासासोबत आपण चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेतली. आणि जेव्हा आपण हा उच्चार करताना श्वास सोडला, त्या श्वासासोबत आपली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी, चिंता आपण बाहेर सोडून दिलेल्या आहेत. आणि आपल्याला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेत कपडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम.
धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. उद्या जागतिक योग दिनाच्या दिवशी आपण भेटूया. हरिओम. मीटिंग एंड कर.